ओव्हरलोड डंपरचा कहर, उडालेल्या दगडांमुळे ग्रामस्थ जखमी. नगर मनमाड महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे चिंचविहिरे परिसरात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. चिंचविहिरे मार्गावरून धावणाऱ्या ओव्हरलोड डंपरमधून मुरुमाचे दगड सातत्यानं रस्त्यावर पडत असून याआधीही अनेक प्रवासी आणि ग्रामस्थ जखमी झाल्याच्या घटना घडल्यात. आज सकाळी ओव्हरलोड डंपरमधून उडालेला दगड एका ग्रामस्थांच्या अंगावर लागून तो किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत ओव्हरलोड डंपर अडवून धरले आणि ही वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली. मात्र संबंधित ठेकेदार कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मंडलाधिकारी भीमराज मंडलिक, तलाठी गणेश गरकळ, प्रदीप पवार तसेच आरटीओ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. ओव्हरलोड वाहनांची तात्काळ तपासणी करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. योग्य ती खबरदारी न घेतल्यास आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा चिंचविहिरे ग्रामस्थांनी दिलाय. प्रशासनास ग्रामस्थांनी निवेदन देऊन रस्त्यावरील परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. आज या ठिकाणी चिंचविहिरे गावामध्ये भारत कन्स्ट्रक्शन कंपनीचे जे रोडचे काम घेतलेलं आहे, नगर मनमाड रोडचे, त्या कामासाठी जे डंपर आहेत ते अतिशय ओव्हरलोड जातात आणि त्याच्यामधून खडी सांडते. त्यामुळे वेळोवेळी ॲक्सिडेंट होऊन बरेच आमच्या गावकरी जखमी झाले आहेत. तरी आम्ही यांना वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे डंपर आहे ते प्रमाणामध्ये भरा, पण ते काही आमचं ऐकत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या गाड्या थांबवल्या आहे आणि इथून पुढं आता आम्ही यांना प्रशासनाला पण बोलवलं. तिथं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की इथून पुढं असं होणार नाही आणि झालं तर आम्ही यांच्या सर्व गाड्या इथं खाली करून घेणार. प्रशासनाने कारवाई अशी केली, प्रशासनाने सांगितलं आम्ही आता पंचनामा करायला गाड्या तहसीलला घेऊन जाऊ राहिले आणि त्याप्रमाणे प्रशासनाने आता गाड्या तहसीलला चालवलेल्या. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.